लॉ काल पाहिला होता आपण, त्याचे आता आपल्याला ऍप्लिकेशन्स पाहिजे आहेत. पास्कल्स लॉ अँड इट्स ऍप्लिकेशन्स. पास्कलचा लॉ खरं तर आपण काल डिटेल मध्ये पाहिलं होतं, त्याचं प्रूफ पण पाहिलं होतं. त्याचे ऍप्लिकेशन्स आज पाहिजेत आपल्याला, तरी पण मी पास्कलचा लॉ एकदा सांगतो, कारण त्याचे ऍप्लिकेशन जर काढायचे असेल तर पास्कलचा लॉ तर माहित पाहिजे. समजा एखाद एनक्लोज्ड फ्लुइड आहे, फ्लुइड कुठलंही असू द्या चालतं, हा, पण ते फक्त काय पाहिजे, कंडिशन आहे 2-3. पहिली गोष्ट ते एनक्लोज्ड पाहिजे. दुसरी गोष्ट ते रेस्ट पोझिशन मध्ये पाहिजे. आणि मग त्याच्या कुठल्याही पॉइंटला, मला जरा डायग्राम आधी पूर्ण करू द्या. हा, तर इथं पिस्टन अटॅच केलेले आहेत आपण, असे एक पॉइंट आहे, हा पॉइंट ए, हा बी ए, हा सी ए आणि हा डी ए, आणि पिस्टन एअर टाईट किंवा वॉटरप्रूफ असं म्हणाले, त्याच्यातनं लिकेज होत नाही, लिकेज प्रूफ असे पिस्टन अटॅच केलेले आहेत. त्यात आपण लिक्विड घेतलेलं आहे. आता हे एनक्लोज्ड लिक्विड आहे आणि रेस्ट पोझिशन मध्ये असतं, म्हणजे फ्लुइड घ्यायचं आहे तर लिक्विड असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यावरचा जो ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आहे तो निग्लिजिबल किंवा त्याचा विचार करत नाही आपण, काय निग्लेक्ट करतोय. तर समजा हा पिस्टन आहे, त्याचा एरिया ए असेल, याचा एरिया 2a आहे, याचा एरिया 3a आहे आणि याचा एरिया a/2 आहे. प्रूफ काल दिलं होतं मी, पण आज पण थोडक्यात सांगतो म्हणजे लिंक लागतो. हा, तर काय आहे पास्कल्स लॉ? तर इफ pressure is applied at any point of an enclosed fluid at rest. बघा मी काय म्हटलं पहिल्या वाक्यात, तर टप्पे करायचे, स्टेटमेंट पाठ करायचं, समजून घेऊन पाठ करायचं, ते लवकर असतं. इफ प्रेशर इज अप्लाइड ऍट एनी पॉइंट, मी इथं प्रेशर अप्लाय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे, जेव्हा प्रेशर तिथं तयार होते. हा, तर if pressure is applied at any point of an enclosed liquid at rest, बघा लक्षात नाही का, रेस्ट पोझिशन मध्ये पाहिजे ते लिक्विड, एनक्लोज्ड पाहिजे आणि त्याच्या कुठल्याही पॉइंटला प्रेशर अप्लाय, तर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड अँड इक्वली. ते जे प्रेशर आपण अप्लाय केलं लिक्विडच्या कुठल्याही पॉइंटला, फ्लुइडच्या कुठल्याही पॉइंटला, ते प्रेशर या लिक्विडच्या प्रत्येक पॉइंटला, लिक्विड म्हणजे फ्लुइड म्हणायचं आहे मला, पण ठीक आहे आपण लिक्विडच घेणार आहे प्रॅक्टिकल पर्पजसाठी, तर या फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला इक्वली आणि अनडिमिनिश्ड असं ट्रान्समिट होतं. इक्वली म्हणजे सगळीकडे इक्वली, तर कमी इथं जादा असं नाही, सगळीकडे सेम. आणि अनडिमिनिश्ड म्हणजे कमी न होतं, किती पण लांब जाऊ ते कमी होत नाही. डिमिनिश म्हणजे कमी होणे, अनडिमिनिश्ड होतं त्या विरुद्ध शब्द, न कमी होता ते प्रत्येक पार्टला इक्वली असं ट्रान्समिट होतं. शिवाय ते फक्त लिक्विडच्याच प्रत्येक पॉइंटला नव्हे, तर या कंटेनरचे जे वॉल आहे त्याला सुद्धा ते ट्रान्समिट होतं अनडिमिनिश्ड आणि इक्वली, प्रोव्हाइडेड दॅट इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. असा हा पास्कल्स लॉ आहे. काय बघा अजून एकदा सांगतो, इफ प्रेशर इज अप्लाइड ऍट एनी पॉइंट of an enclosed liquid at rest is transmitted equally and undiminished to every point of the liquid and to the wall of the container, provided that effect of gravity is neglected. This is the first. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी इथं F एवढं फोर्स अप्लाय केला, F1 एवढं घ्या, पुस्तकात F घेतलेला, हा, तर F एवढं फोर्स अप्लाय केलं A एवढ्या एरियावरती, हे अप्लाइड फोर्स. हा, तर आता काय होणार बघा, तिथला प्रेशर किती येणार A या ठिकाणचं, तर F/K. तर ह्याला जर तुम्ही
फोर्स अप्लाय केलं तर हे सगळं पिस्टन बाहेर निघली आणि पिस्टन निघून पडून इथलं लिक्विड साठेल इकडून साठेल ना, बरोबर आहे. पण मला काय करायचं आहे, हा पिस्टन बाहेर निघून सांडू नये प्रेशर इथनं फोर्स द्यायचा आहे मला, की जेणेकरून हा पिस्टन जागेवर हलता कामा नये, स्टेडी स्टेट मध्ये राहिला पाहिजे. इथनं पण मला फोर्स द्यायचा आणि इथनं पण फोर्स द्यायचा. तर आपल्याला असं आढळतं ह्याच्यापेक्षा हा डबल एरिया घेतलाय, ह्याच्यापेक्षा हा ट्रिपल एरिया घेतलाय, हा हाफ एरिया घेतलाय. तर प्रॅक्टिकली आपल्याला असं आढळतं की याच्यावर अप्लाय करावं लागणार जे फोर्स आहे ना ते याच्या डबल असतं. एफ एवढं फोर्स अप्लाय केलं तर 2F एवढं फोर्स अप्लाय करावं, इथं एफ एवढं फोर्स अप्लाय केलं तर इथं 3F एवढं फोर्स अप्लाय करावं लागतं. दोनचा पिस्टन इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये राहतो आणि इथं मात्र F/2 एवढं फोर्स अप्लाय करावं लागतं. ते प्रॅक्टिकली आढळतं. आणि मग प्रेशर काढा, प्रत्येक ठिकाणचं ए या ठिकाणचं प्रेशर काढले मी, आता बी या ठिकाणचं प्रेशर काढतो. इथं फोर्स अप्लाय करावा लागला आपल्याला 2F आणि एरिया आहे 2A, 2 गेले म्हणजे शेवटी F/A चालतं. पुढे सी या ठिकाणचं प्रेशर काढूया. सी या ठिकाणचं प्रेशर कसं येणार, फोर्स अप्लाय करावं लागलं 3F, एरिया आहे 3A गेले म्हणजे परत F/A आलं. पुढे डी या ठिकाणचं प्रेशर काढूया. ते कसं येईल, तर फोर्स अप्लाय केलं F/2 आणि एरिया पण आहे A/2 छेदाच्या छेदाला गेला म्हणजे शेवटी F/Aच राहिलं. म्हणजे तुम्हाला लक्षात येते की ए या ठिकाणी जेवढं प्रेशर अप्लाय केलं तेवढंच प्रेशर बी या ठिकाणी, सी या ठिकाणी, डी या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ an enclosed liquid at rest transmitted equally and undiminished to every point of the fluid and to the wall of the container provided that effect of gravity is neglected. बघा प्रूव्ह पण करून दाखवला मी थोडक्यात, काही डिटेल मध्ये जरा घेतलं तर जरा फास्ट रिव्हिजन घेतली. आणि हा जो पास्कल्स लॉ आहे त्याचे ऍप्लिकेशन खूप इंटरेस्टिंग असे ऍप्लिकेशन्स आहेत बघा. तर पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट, हा पास्कल्स लॉचं पहिलं ऍप्लिकेशन पाहायचं. पहा काही लिफ्ट असतात ज्या अतिशय कमी फोर्स देऊन एकदम हेवी असे मटेरियल लिफ्ट केले जातात, उचलले जातात आणि याच्या पाठीमागं पास्कल्स लॉ. बघूया ते कसं काम करतं हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, तर इथं काय घेतलंय बघा आपण, एक लार्ज सरफेस एरिया असणार कंटेनर घेतो. लार्ज सरफेस एरिया असणार कंटेनर, त्याचा सरफेस एरिया S2 आहे. ओके, आणि पुढं इथं काय केलंय आपण, स्मॉल सरफेस एरिया असणार आहे कंटेनर. हे यात एक फ्लुइड घ्यायचं आहे आपल्याला, इनकॉम्प्रेसिबल लिक्विड घेतलं, शक्यतो ऑइल असतात. हायड्रॉलिक पर्पज साठी, हायड्रॉलिक लिफ्ट साठी स्पेशल प्रकारचे ऑइल तयार केलेले असतात. त्याच्या प्रॉपर्टी वगैरे विशिष्ट असतात, त्यात आपल्याला इतक्या डिटेलमध्ये जायचं नाहीये, इंजिनिअरिंग कडे जातं. आता काय करणार आहे, इथं पिस्टन अटॅच केलेला आहे. ओके, त्याचा सरफेस एरिया अतिशय कमी आहे आणि तो S1 आहे असं समजा. ओके, त्याचा सरफेस एरिया S1 आहे आणि मी इथून प्रेशर अप्लाय करणार, समजा ते P1, प्रेशर P1 एवढं अप्लाय करायचं आहे. फोर्स अप्लाय केलं P1 एवढं, फोर्स F1 एवढं अप्लाय केलं आणि P1 एवढं फोर्स इथं पडले, प्रेशर इथं पडले, हे लक्षात घ्या. पुढं यात मी तुम्हाला सांगितलं इनकॉम्प्रेसिबल लिक्विड असतं. आता समजा एखादं हेवी मटेरियल आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, लिफ्ट करायचं आहे. तर जे मटेरियल तुम्हाला लिफ्ट करायचं तिथे ठेवायचं इथं आणि इथं फोर्स अप्लाय करायचा. काय होतं, तर इथं मी F1 एवढं फोर्स अप्लाय करणार आहे. एरिया याचा काय आहे S1. ओके, F1 एवढं फोर्स अप्लाय केला आणि एरिया आहे S1. तर डायग्राम मध्ये एरिया दिलेले आहे, पिस्टनची नावं दिली S1 आणि S2.
एरिया ह्याचा घ्यायचा आहे मला A1 आणि त्याचा एरिया घ्यायचा आहे मला A2. पिस्टनची नाव आहे ओके. हा पिस्टन S1 हा पिस्टन S2. ओके. आता फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर असतं. म्हणजे प्रेशर P1 हा या ठिकाणचं प्रेशर P1 आहे आणि ते किती असणार फोर्स अपॉन एरिया असणार. फोर्स F1 एवढा अप्लाय केलाय आणि एरिया A1 आहे त्याप्रमाणे. आता बघा या ठिकाणी हे लिफ्ट केलं जातं जे काही वजन आहे तिथलं फोर्स F2 त्या जे काही आपल्याला हेवी मटेरियल लिफ्ट करायचं आहे त्याच्यावर F2 एवढं फोर्स अप्लाय झालेला आहे हे मानून आपण. तर ते फोर्स किती आहे काढायचं मला ते लार्ज असतं इथं जेवढं अप्लाय केलं तेवढंच असतं वगैरे वगैरे. तर यासाठी मला काय करावं लागेल इथलं पहिल्यांदा मला पास्कल्स लॉ नुसार इथलं जर प्रेशर P1 असेल तर प्रेशर P1 असणार कारण आताच जस्ट पास्कल्स लॉ तुम्हाला सांगितला काय होता तो लॉ की कुठल्याही एन्क्लोज लिक्विडच्या कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर ते लिक्विडच्या एव्हरी पॉइंटला ट्रान्समिट होतं तसं अनडिमिनिशनली इक्वली इथं जेवढं प्रेशर अप्लाय केलं तेवढं प्रेशर ट्रान्समिट झालं असतं कमी न होता इक्वली ट्रान्समिट होत असतं. त्यामुळे इथलं प्रेशर पण P1च असणार आहे लक्षात घ्या. बरं आता इथलं प्रेशर काढणार कसं तर फोर्स F2 तिथे अप्लाय झालेला आहे समजा आणि एरिया आहे A2 फोर्स आहे F2 एरिया आहे A2. पण पास्कल्स लॉ नुसार इथलं प्रेशर सेमच आहे P1 ला P1च घेतलं किंवा तुम्ही P2 जरी इथलं लिहिलं तरी पास्कल्स लॉ नुसार P1 आणि P2 काय आहे सेम आहे. मग पास्कल्स लॉ नुसार P1 P2 घेऊया टाकूया किमती ही बाजू मी इकडे टाकतो F2 upon A2 इकडे घेतो मी P2 P1 घेतो किमती टाकायला बरं पडेल. पास्कल्स लॉ नुसार P2 इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर इक्वलच असणार आहे तर P2 P1 असणार P2 ची किंमत टाकली F2 upon A2 P1 ची किंमत आहे F1 upon A1. ओके हा पुढे आता मला हे F2 ची किंमत पाहिजे मला हा A1 जाऊन इकडे डिवाइडेड बाय इकडे मल्टिप्लाय जाईल म्हणजे F2 ची किंमत आलेली आहे हा F1 आहेच इनटू A2 वर गेला A2 upon A1 A2 upon A1 एकदम ह्याला ब्रॅकेट टाकायचं आणि इथं किती फोर्स अप्लाय झालं किती फोर्स आपण दिलं होतं त्याचं रिलेशन आलं. आता लक्षात घ्या इथला एरिया घेताना आपण एकदम स्मॉल घेतला इथला एरिया घेताना एकदम लार्ज घेतला म्हणजे A2 इज व्हेरी ग्रेटर दॅन A1. दाखवताना इथे इतका फरक दाखवलेला नाही आपण पण प्रत्यक्ष A2 हा खूप लार्ज आहे आणि A1 हा खूप स्मॉल घेतलेला असतो. मग मला सांगा ह्याचा जर अंश मोठा असेल न्यूमरेटर जर खूप लार्ज असेल डिनॉमिनेटरपेक्षा ही क्वांटिटी खूप मोठी येईल आणि कमी फोर्स जरी दिलं F1 एकदम कमी फोर्स दिले तर कमी फोर्स जरी असेल तर ही क्वांटिटी जर लार्ज असेल म्हणजे जेवढा ह्याच्यापेक्षा हा एरिया जादा तेवढा हा लार्ज येईल रेशो लार्ज क्वांटिटी कमी किमतीला जरी कुठलं तर उत्तर मोठं येईल म्हणजे F2 ची किंमत भरपूर असेल. तर तुम्हाला जर F2 अगदी जास्त पाहिजे असेल इथं काही टनाने वजन असणारी मशीन आहे समजा इकडे उचलायची आहे ते पूल वगैरे मोठमोठे बांधत असताना मोठे एकदम पिल्लर असताना उचलले जातात कसे उचलायचे तर ते इतके काही हजारो टन त्याचं मास असते ते उचलायचे कसे तर इकडे एकदम कमी फोर्स लावून तुम्ही उचलू शकता. एरिया त्या प्रमाणात नाही इथला एरिया एकदम कमी पाहिजे इथला एरिया एकदम लार्ज पाहिजे आणि इथं थोडं फोर्स अप्लाय केलं हे तरी हा रेशो खूप मोठा असल्यामुळं हे खूप लार्ज येतं F2 तुम्हाला खूप लार्ज मिळतं. ओके त्याला म्हणायचं हायड्रॉलिक लिफ्ट. तर ही हायड्रॉलिक लिफ्ट पास्कल्स लॉवर काम करते बघायला शकते हायड्रॉलिक लिफ्ट. ओके त्याच्यानंतर आपण जाणार आहोत हायड्रॉलिक ब्रेक्स दुसरं ऍप्लिकेशन पाहायचं आपल्याला आता हायड्रॉलिक ब्रेक्स. हा हे जे हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत चार चाकी गाडीला विशेषतः ब्रेक जे असतात ना तर ब्रेकचा पेडल असतो तर तो प्रेस केला आणि हळू प्रेस करावा इथं काय असं कचकचून दाबावं लागत नाही ब्रेकचा. ओके तर तो प्रेस केला की गाडी थांबते किंवा त्याची गती कमी होते तर तिथं हायड्रॉलिक ब्रेक्स वापरलेले असतात. तर तिथं काय केलेलं असतं तर एक
मास्टर सिलेंडर असतं, एक काय असतं, सिलेंडर असतं, याच्यात लिक्विड भरलेलं आहे. हायड्रॉलिक पर्पज साठी एक स्पेशल प्रकारचे काही लिक्विड तयार केलेले असतात. त्याला पिस्टन अटॅच केलेलं आहे, पिस्टन अटॅच केलेलं आहे. ह्याला ब्रेकचा पायंडेल लावलेला असतो. हे प्रेस केलं की आज जात. ओके, हा, तर हा जो आहे ना तो मास्टर सिलेंडर आहे. प्रेस केला हा ब्रेकचा पेंडल की हे आत जातं. इथं ट्यूब्स जोडलेले असतात, पाईप असतात. आता इथं काय केलेलं असतं, तर ब्रेकचे सिलेंडर असतात. पाईप मध्ये सगळं हे लिक्विड भरलेलं असतं. सगळे पाईप जोडलेले आहेत. बघ इथं एक सिलेंडर काढतो. फास्ट डायग्राम टाकतोय, जरा वेड्यावाकडे येते. इथे एक सिलेंडर अटॅच केलेला आहे. तर हे लिक्विड आता बघा काय केलेलं असतं, तर हे जे सिलेंडर आहे त्याला स्लेव्ह सिलेंडर. हा, म्हणजे गाडीची जी चार चाक आहेत ना त्या चार चाकापाशी हे सिलेंडर असतं. ओके, आता ब्रेकचा पॅडल ज्यावेळेस आपण प्रेस करतो, इथं फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस लिक्विड प्रेस होतं. हे लिक्विड प्रेस झालं की पास्कल्स लॉ नुसार इथं अप्लाय झालेलं जे प्रेशर आहे ते इक्वली आणि अनडिमिनिश्ड कमी न होता लिक्विडच्या प्रत्येक पार्टला ट्रान्समिट होत असतं. बरोबर आहे, ट्रान्सफर होत असतं. इथं ट्रान्सफर होणार, इथं होणार, इथं होणार, इथं होणार. म्हणजे इथं जर समजा प्रेशर तुम्ही 2 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पास्कल दिलं तर तुम्ही म्हणता का समजा 4 पास्कल दिलं, इथं 1, इथं 2, इथं 1 1 1 1 चारी बाजूला 1 1 पास्कल दिलं, असं नाही. इथं तुम्ही 4 पास्कल दिलं तर प्रत्येक सिलेंडरला 4 पास्कल एवढंच प्रेशर पोहोचतं, कारण ते अनडिमिनिश्ड आणि इक्वली ट्रान्समिट होत असतं सगळीकडे. इथं जेवढं तुम्ही द्या तेवढं इथे येतं. जर ह्या सगळ्यांची एरिया इक्वल असते तर समजा याचा एरिया कमी केला, याचा एरिया कमी केलाय आणि ह्याचे एरिया समजा डबल आहे, बरोबर आहे का, तर मी इथं जेवढं फोर्स अप्लाय केलं त्याच्यापेक्षा डबल डबल फोर्स इथं तयार होतो. हे लक्षात घ्या, बरोबर आहे. प्रेशर दोन्हीकडचं सेमच असणार आहे, म्हणजे मगासारखंच रे, मगाची जो फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला हायड्रॉलिक लिफ्टला, F2 is equal to F1 into A2 upon A1,
हा तर इथले एरिया A2 आहे समजा, हे सगळ्यांची एरिया A2 इथं मिळणारा जे फोर्स आहे F2 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 आहे. चाकाला फोर्स जातो ना, ते चाकाला ज्या डिस्क जोडलेल्या असतात हा त्याच्यावर फोर्स पडतो आणि चाकं थांबतात, मग त्याचं स्पीड कमी होतं. अशा प्रकारचे ब्रेक्स लागतात, त्याला हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणतात. अँड दीज ब्रेक्स वर्क ऑन द पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ वर हे हायड्रॉलिक ब्रेक्स काम करत असतात. तर पहा बाजूला फॉर्म्युला करून टाकून इथं सुद्धा प्रेशर P1 अप्लाय केलं. प्रेशर म्हणजे काय असतात, इथे अप्लाय केलेलं फोर्स F1 आणि इथला एरिया E1 आहे समजा, तर F1 अपॉन A1 आला. पुढं त्याच्यावर अप्लाय झालेलं जे प्रेशर आहे ते P2 आहे समजतो आपण, तर ते किती असणार, तिथलं फोर्स F2 आहे असं समजतो, एरिया E2 आहे. कुठल्यातरी एकाचं कारण सगळ्याला सेमच आहे, सगळ्यांना सेमच एरिया. आता पास्कल्स लॉ नुसार P1 आणि P2 काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. मग P2 इज इक्वल टू P1 असेल तर P2 इज इक्वल टू P1 लिहितो. पुढे P2 ची किंमत टाकतोय मी F2 अपॉन A2 इथे टाकतो F2 अपॉन A2 आणि P1 ची किंमत टाकली F1 अपॉन A1 F1 अपॉन A1 F2 म्हणजे प्रत्येक स्लेव्ह सिलेंडरला जाणारा जे फोर्स आहे, त्या गाडीची जी चाकं असतात, व्हील्स असतात, त्याच्या जे डिस्क ब्रेक असतात, ब्रेकवर पडणारा जे फोर्स आहे ते किती बघा, F1 आहेच आणि A2 वर गेला गेलं तर A2 अपॉन A1 आला, बघाचाच फॉर्म्युला आला. मग तुम्ही जर स्मॉल फोर्स जरी अप्लाय केला असेल तर इथं मात्र लार्ज फोर्स येण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, A2 मोठा पाहिजे A1 पेक्षा. A2 जर मोठा असेल, A2 म्हणजे इथले एरिया, आता काढताना जरा इथला मोठा काढली गेली चुकून, इथला कमी काढायला पाहिजे, पण इथला लार्ज आहे. हा A2 जर आपण मोठा ठेवला तर अर्थातच हा रेशो मोठा येईल, जेवढा हा एरिया लार्ज आहे याच्यापेक्षा तेवढा हा एरिया हा रेशो मोठा येईल, एवढंच हा आकडा मोठा आहे म्हणजे F2 लार्ज असेल. म्हणजे तुम्ही स्मॉल फोर्स अप्लाय केला तरी सगळ्या चाकांना काय होईल, व्हील्स ना इक्वली आणि अनडिमिनिश्ड आणि असं लार्ज फोर्स अप्लाय होऊ शकतं, हे पास्कल्स लॉ नुसार. तर हायड्रॉलिक ब्रेक्स अशा प्रकारचं काम करत असतात. बघा हे लक्षात ठेवा, असे दोन ऍप्लिकेशन्स आपल्याला डिटेल मध्ये दिलेले आहेत पास्कल्स लॉ. बघा हे ऍप्लिकेशन पास्कल्स लॉ परत आज एकदा सांगितलं तुम्हाला, थोडक्यात प्रूव्ह करून दाखवला आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. आता पुढे जाऊया आपण या चॅप्टरला. आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा गेज प्रेशर कसं मोजायचं असतं त्याच्याविषयीचे पुढचे आर्टिकल आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर नावाचं पुढं आर्टिकल आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर कसं मोजायचं, तर मी परवा सांगितलं होतं खरं तर तुम्हाला, तेच आता डिटेल मध्ये आहे. पहिलं तुम्हाला दिलेलं आहे मर्क्युरी बॅरोमीटर. मी ह्या बॅरोमीटरचं सांगितलं होतं परवा तुम्हाला, मर्क्युरी बॅरोमीटर. तर एक इटालियन सायंटिस्ट होता, त्याचं नाव आहे टोरेसेली. त्या इटालियन सायंटिस्टचं नाव आहे TORRIE असं काही TORRIE असं आहे. हा टोरेसेली. त्यांनी काय केलं बघा, मर्क्युरीच्या बॅरोमीटरच्या साहाय्याने ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजायचं असतं हे शोधत पाहिजे. आणि किती सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे बघा. तर साधारणतः 1 सेंटीमीटर डायमीटर असणारी आणि 1 मीटर लांबी असणारी अशी ग्लास ट्यूब घेतली आणि ह्याच्यात पूर्णपणे मर्क्युरी भरलेला. मर्क्युरी हे लिक्विड असणारा मेटल आहे, तो अत्यंत खरं तर हजारडस आणि पॉइझनस असतो, पण अत्यंत काळजीपूर्वक वापरला लागतो, त्यामुळे वातावरणात पोल्युशन क्रिएट करणारा असतो. हा
आपण तो वापरलेला असतो. ठीक आहे, प्रिकॉशन्स एक डिश घेतलेली आहे आणि त्याच्यात पण थोडासा मर्क्युरी टाकला. आता काय करायचं बघा, आपल्याला तोंड असं बंद करायचं आणि क्विकली ती ब्लास्ट वरती इन्व्हर्ट करायची आणि थंब जो आहे ना या मर्क्युरी मध्ये त्याचं ओपन एंड जोपर्यंत डीप होत नाही तो काढायचं नाही. एअर बबल शुड नॉट एंटर इनटू द ट्यूब. ही प्रिकॉशन घ्यायची आणि मग हे खाली आले. ओके, आता हे वरती झालं, इन्व्हर्ट केली ना ट्यूब. तर आता काय होतं, तर ह्यातला मर्क्युरी खाली यायला येणारच ना, खाली कॅव्हिटी खाली वरती. पण मग सगळा मर्क्युरी खाली येत, थोडासा मर्क्युरी इथं. तर आता इथं लक्षात घ्या, एअर एंटर करूच दिली नाही आपण, म्हणजे इथं व्हॅक्युम असणार. ऍक्च्युली इथं ऍब्सोल्यूट व्हॅक्युम नसतं. तर हे जे मर्क्युरी आहे त्याचे काही वेपर्स तयार होतात. आपल्याला पॉलिग्राफी प्रॉपर्टी झाले, वेपर प्रेशर वगैरे झाले, लिक्विडला वेपर प्रेशर असतं, त्याची काही वाफ थोडीशी मॉलिक्युलर प्रकृतीची वाफेच्या स्वरूपात असतात. पण जवळजवळ हे काय असतं, व्हॅक्युम असतं. आणि हे जे आहे ना त्याला सायंटिस्ट लागणार टोरिसेली व्हॅक्युम असं म्हटलं जातं. ओके, हा इथं एक पॉइंट घेणार आहे मी आणि इथं ऍटमॉस्फेरिक पॉइंट घेणार. आता लक्षात घ्या, इथं पॉइंट समजा घेतला या लिक्विडच्या करंट सरफेसवर ए नावाचा पॉइंट घेतला. तर मला सांगा या ठिकाणी प्रेशर व्हॅक्यूम आहे वर, त्यामुळे इथलं प्रेशर किती असणार आहे, 0. हा, ए या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते 0 असणार आहे. इकडे लिहितो, ए या ठिकाणचं प्रेशर काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण त्याच्यावर व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम म्हणजे थोडीशी मर्क्युरी वेपर असते त्यामुळे इथलं प्रेशर 0 असतं. पुढं इथं बी नावाचा पॉइंट आहे, इथं बी नावाचा पॉइंट. आता परवाच आपण इक्वेशन डिराइव्ह केली होती, लिक्विडच्या आतमध्ये समजा की जी हाईट आहे ती h आहे, तर लिक्विडच्या आतमध्ये h एवढ्या डेप्थला किती प्रेशर असतं या ठिकाणचं प्रेशर. मला सांगा बी या ठिकाणचं प्रेशर म्हणजे ए या ठिकाणचं प्रेशर प्लस h0. h म्हणजे हाईट ऑफ द लिक्विड पाहिलं, जी म्हणजे एक्सेलरेशन ग्रॅव्हिटी, रो म्हणजे जी डेन्सिटी आहे, त्याला मर्क्युरीची डेन्सिटी येईल. पण आता मला सांगा pH किंमत किती आहे, 0 आहे का. ए या ठिकाणच्या वरती व्हॅक्यूमच आहे, तर तिथलं प्रेशर 0 असणार आहे. मी तेच लिहितोय, पण pH is equal to 0 आणि त्यामुळे बी या ठिकाणचं प्रेशर 0च असेल, तर 0 प्लस h0 आलं. आणि मग बी या ठिकाणचं जे प्रेशर आहे, बी या ठिकाणचं प्रेशर किती आलं, h0. पण आता सी नावाचा पॉइंट घेतला, इकडे पण सी नावाचा पॉइंट घेतला, दोन्ही सेमच आहे कारण ते सेम इक्वल हाईट आहे. आणि त्या साइडला बी पॉइंट घेतला बघा. तर सी हे पॉइंट ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, जस्ट लिक्विडच्या सरफेसवर आहे त्या मर्क्युरीच्या. त्यामुळे इथं पडणारे जे काही प्रेशर असणार आहे ते ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असणार. ओके, आणि ते इक्वल लेवल असल्यामुळे लिक्विडच्या बी हा पॉइंट आणि सी हा पॉइंट, तर त्यामुळे बी या ठिकाणचं प्रेशर आणि सी या ठिकाणचं प्रेशर इक्वल असणार आहे, इक्वल लिक्विडच्या. ओके, हा, आणि मग बी या ठिकाणचं प्रेशर तर काढूनच ठेवलेलं आहे, किंमत इथं ठेवूया, म्हणजे सी या ठिकाणचं प्रेशर किती येणार, h0. ओके, आणि सी या ठिकाणचं प्रेशर म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर. अशा प्रकारे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्याचं अतिशय साधं सोपं इन्स्ट्रुमेंट तयार झालं टोरिसेली या सायंटिस्ट, आणि याला मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हणतात, बॅरोमेट्रिक प्रेशर असं म्हणतात प्रेशर. आणि किती सिंपल आहे. ओके, आता बरेच जण म्हणतील की मर्क्युरी हा पॉइझनस आहे वगैरे वगैरे, मर्क्युरीच का वापरायचा, चमकतो म्हणून. चायनीज असतं त्याला मेटल असल्यामुळे, मेटॅलिक लस्टर असतं त्याला, का वापरायचं. तर लक्षात घ्या की हाईट जी असते ना ती मर्क्युरीची 7, जर तुम्ही सी लेवलला गेला, समुद्र सपाटीला गेला, 0 डिग्री सेंटीग्रेड 760 mm ऑफ Hg असतं, हा, किंवा 76 सेंटीमीटर असतं, किंवा 0.76 मीटर ऑफ Hg. एकच ते सगळं वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये सांगितले.
तर लक्षात घ्या हे पाऊण मीटर झालं, जवळजवळ पाऊण मीटर. म्हणजे 1 मीटरची ट्यूब घेतली तरी सफिशियंट आहे. का तर मर्क्युरीची जी डेन्सिटी आहे ना ती खूप जास्त आहे. तेवढी डेन्सिटी कोणाचीच नाही. मर्क्युरीची डेन्सिटी 13.6 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या. हा, पाणी डेन्सिटी 1 आहे, 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे पाण्यापेक्षा 13.5 पटीने जवळजवळ 4 आहे. म्हणजे पाणी डेन्सिटी ह्याच्यापेक्षा 13.5 पटीने कमी. आणि डेन्सिटी कमी म्हटलं लक्षात घ्या, प्रेशर तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर तेवढंच असतं. पाणी वापरायचं, मर्क्युरी वापरायचं, अल्कोहोल वापरायचं, आल्कलाइड वापरायचं, प्रेशर तर तेवढंच आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. पण मला सांगा डेन्सिटी जी तर तेवढाच आहे, पण डेन्सिटी जर कमी असणार लिक्विड वापरलं तर हे तेवढंच यासाठी हेट काय झाली पाहिजे, जादा झाली पाहिजे. मग 13.5 पटीने जर डेन्सिटी कमी वापरली तुम्ही तर 13.5 पटीने हाईट वाढेल. म्हणजे जर पाणी भरायचं ठरवलं तुम्हाला तर 1 मीटरच्या जागी 13 मीटर लांब ट्यूब घ्यावी लागेल. जवळजवळ तुम्हाला 12-13 मीटर लांब ट्यूब घ्यावी लागेल. आणि 12 मीटर ट्यूब लांब घ्यायची, याचा उंच घ्यायची, याचा अर्थ जवळजवळ 36 ते 40 फूट झाले. 40 फूट म्हणजे 4 मजली इमारती. 1 मजला 10 फुटाचा असतो ना. 4 मजली इमारती एवढी ट्यूब उंच घ्यावी लागेल तुम्हाला जर पाणी भरायचं असेल तर. हे याचं कारण आहे की बॅरोमेट्रिक प्रेशर मोजताना त्या ग्लास ट्यूब मध्ये पाणी का घेत नाही, तर मर्क्युरीज का घेतात, त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारू शकतात. कारण बरोबर सांगतात हे त्याचं योग्य आन्सर आहे. ओके, बघा हे बॅरोमेट्रिक प्रेशर किंवा मर्क्युरी बॅरोमीटर. आता पुढे जाऊया आपण. अजून एक असंच छोटस आर्टिकल आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर. त्याच्या साईडने पण आपल्याला मोजता येईल. पण मॅनोमीटर म्हणजे काय आहे तेवढं बघू आपण. आणि मग इथून पुढे या चॅप्टरचा जरा वेगळा पार्ट सुरू होतो, सरफेस टेन्शन नावाचा. ओके, तर दुसरं आपल्याला प्रेशर मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट पाहायचं आहे ते म्हणजे ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओपन ट्यूब मॅनोमीटर सिंपल असते. समजा एखाद्या पॉटमध्ये, एखाद्या कंटेनर मध्ये काही गॅस आहे किंवा फ्लुइड आहे, त्यातलं आपलं प्रेशर मोजायचं. समजा हे एक स्फेरिकल पॉट आहे आणि त्यातलं मला प्रेशर मोजायचं आहे. तर यासाठी काय केलं जातं, हे जे आहे एक यू शेप मॅनोमीटर म्हणायचं. यू शेप मॅनोमीटर असतो. यू आकाराचं एक ग्लास ट्यूब असते, त्यालाच आपण मॅनोमीटर असं म्हणायला लागतो. अशा प्रकारे ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात लिक्विड भरलेलं असतं. लिक्विड म्हणजे आता इथं लिक्विड भरताना मात्र वॉटर किंवा अल्कोहोल किंवा आता अल्कोहोल जरा व्होलाटाईल असतं, ऍसिटोन. ऍसिटोन पण खरं तर व्होलाटाईल असतं. ग्लिसरीन, वॉटर वगैरे असे काही लिक्विड यात भरलेले असतात. ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता खरं तर समजा हे जोडलंच नाही तर इथं जर लेवल एवढी भरली असेल तर मला सांगा ह्यात तर एवढीच लेवल पाहिजे. हा, कारण इथनं पण ऍटमॉस्फिअर प्रेशर पडते, पण जर तुम्ही ह्यात एखादं प्रेशर हाय असेल ते जर ह्याला कनेक्ट केलं तर ते हाय प्रेशर मध्ये खाली प्रेस करणार ना, याची लेवल जाणार आणि याची लेवल जाणार. आता इथं जिथपर्यंत लेवल गेलेली आहे तेच बरोबर काढला एक पॉईंट घेणार आहे. हा पॉईंट काढायचा. ओके, त्याच लेवलला इथला पॉईंट घेतला लक्षात घ्या. तर याला म्हणायचं ओपन ट्यूब. ओपन ट्यूब आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणायचं. तर हा डी हा पॉईंट इथं घेऊया आपण. इथं त्याच्यावर पडणारं प्रेशर असते, ह्या पॉईंटला सी नाव देऊया, या पॉईंटला बी नाव देऊया, या पॉइंटला इथे पॉइंट घेणार आहे मी ए नाव देतो आणि जी हाईट आहे याची. तर आता जर तुम्हाला या सी आणि ए या पॉइंट मधला डिफरन्स म्हणजे बी आणि ए मधला डिफरन्स आहे ना, हे मधला हे लेवल एकच आहे, तर हा डिफरन्स जेवढा जास्त येईल ना तेवढं क्लिअर आपल्याला प्रेशर जास्त ऍक्युरेट मोजता येईल ना. हा डिफरन्स ज्यादा यायचा असेल तर ह्या वॉटर सारखं लिक्विड घ्यावं लागतं. इथं मर्क्युरी. ओके, तर ते
त्यासाठी. तर आता कसं आहे बघा, ए या ठिकाणचं जे प्रेशर आहे तो ऍटमॉस्फिअर मध्ये पॉइंट आहे. ए या ठिकाणचं प्रेशर म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. म्हणजे प्रेशर ऍट ए इज डिनोटेड बाय A0. ओके, P0 सर, P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो त्याला. तर ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. आता मला सांगा बी या ठिकाणचं प्रेशर कसं मोजणार आहे. हा